हबप गवडीबाबांच्या मार्गदर्शनात लोणखेडी ते मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील लोणखेडी येथून दरवर्षी सालाबादाप्रमाणे हबप गवडीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा पार पडत असतो। सदरचे हे 32वे वर्ष असून आज दिनांक 14 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता लोणखेडी येथून या पायदिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। सदरच्या या पायदिंडी सोहळ्यात पहाटे काकड आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात। तर संपूर्ण 1 महिना 6 दिवस असा पायी प्रवास भक्तिमय वातावरणात हबप गवडीबाबा यांच्या मार्गदर्शनात पार पडत असतो। याची सुरुवात आज करण्यात आली। यावेळी यासाठी दिंडीचे अध्यक्ष हबप प्रकाश महाराज उर्फ बापू नाना नगाव, दिंडीचे उपाध्यक्ष हबप किसन बघा शेलार उर्फ नाना नगाव, दिंडीचे खजिनदार पुंजाराम अण्णा हिम्मतनगर मालेगाव यांचे देखील सहकार्य लाभत असते। तर पायी दिंडी प्रवासात लोणखेडी, मोरशेवडी, आर्वी, कंदाने, देवरपाडे, सायने, मालेगाव, गोडेगाव चौकी, कुंदलगाव, अनकवाडी, सावरगाव, सोनवणे वस्ती, येवला, कोपरगाव, शिर्डी, गणेशवाडी, आनंद आश्रम, देवडाली, प्रवरा, राहुरी, अहमदनगर, वाडूज, घोगरगाव, मुडेवाडी, भांडेवाडी, कर्जत, देवडाली, टेंभुर्णी, करंकम आणि शेवटी पंढरपूर या ठिकाणी या पायदिंडी समारोप करण्यात येणार असून या ठिकाणी या पायदिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। तर पायदिंडीत हबप गवडीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हबप गवडीबाबा, सद्गुरू एकनाथ महाराज, रानमाडा संस्थान, हबप मोठा भाऊ पाटील, हबप दीपक बापू पाटील, हबप नरहरी पाटील, हबप पिंटू पाटील, हबप उत्तम पाटील, मोरे नाना, तसेच दिंडीचे संपर्क प्रमुख सदानंद गवडी आदी सर्व भाविक या पायदिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। तर श्री विठ्ठलाचा गजर करत भक्तिमय वातावरणात सदर पायदिंडी ही प्रस्थान झाली। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
क्षेत्र रानमळा सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बालब्रह्मचारी मधवाप्पा यांच्या कृपेने आज लोगन लोणखडी विठ्ठल मंदिरातून निघणारा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र लोगन लोणखडी तर श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि या ठिकाणी रात्री मुक्काम झाला। सर्वांनी चांगली व्यवस्था केली आनंदाने आणि आज आम्ही या इथून निघणार आहे। तर सर्व भाविकांनी सहकार्य करून मदत करून आणि गावातून मिरवणूक घेऊन आपण मार्गाला लागणार आहे। रामकृष्ण। लोगन लोणखडी इथून निघून कमीत कमी 1 ते 1 महिना 6 दिवस श्री क्षेत्र लोगन लोणखडी विठ्ठल मंदिर तर श्री क्षेत्र पंढरपूर 1 महिन्याचा प्रवास आहे। दर मुक्काम करीत आणि भजन कीर्तन प्रवचन काकड आरती हे रोजचं कार्यक्रम चालत असतो आणि सर्व भाविक सहकार्य करत पंढरपूर रामकृष्ण। जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना विचारी तू शोधून पाये, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे दिवस वाट तुझी। या पंढरीच्या वाटेने आम्ही सगळे वारकरी जळगाव धुळे साक्री नंदुरबार नाशिक इतर ठिकाणाहून आमचे वारकरी मोठ्या आनंदाने गुणाने येतात आणि देवाजो प्रार्थना करतात की हे पांडुरंगा, या आमचा सर्व शेतकरी मजूर वर्ग विनेकरी टाळकरी माळकरी सगळे एकच विनंती करतात की देवराया सगळ्यांना सुखी ठेव, सुखी समृद्ध ठेव, पाऊस पाणी येऊ आणि या सर्व सुखासाठी आमचे वारकरी सदा न कदा नाम घोष कीर्तन भजन प्रवचन कीर्तन काकडा करून आणि देवाला प्रार्थना करतात की हे देवा या विश्वाला सुखी ठेव। यासाठी आम्ही तुझ्या दर्शनासाठी येत आहोत आणि मोठ्या आनंदाने गुण्यागोविंदाने ज्ञानोबा माऊली तुकाराम या मोठ्या जयघोषाने असे आनंदी करून 1 महिन्याचा प्रवास आमचे श्री सद्गुरू गवळी आप्पा यांच्या कृपाआशीर्वादाने आणि सगळ्या वारकऱ्यांच्या सहकार्याने अनमोल सहकार्याने आम्ही या लोगड लोणखडी मोरशेवडी ते पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर येथे 1 महिना जातो। हे आमचं जवळजवळ 24वां वर्ष 32वां वर्ष आहे आमचं हे। मी स्वतः 20 वर्षापासून येतो नाशिक जिल्ह्यातून। नाशिक जिल्हा धुळा जिल्हा जळगाव जिल्हा 4 जिल्ह्यातून आमच्या इथे वारकरी येतात आणि सगळ्यात प्रथम आमचीच दिंडी निघते। मोठा आनंद येतो, खूप आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो। तशीच भगवंताने यावर्षी इकडच्या या लोगड पंचक्रोशीत परिसरात एकदम पाण्या पावसाचाही आनंद आहे। सगळ्यांना पाणी मिळालं, त्या पांडुरंगाचं नाव घ्यायचं म्हटलं तर लगेच पाऊस राजाने सुद्धा वर्षाव केला आणि किती आनंद वाटतो आणि या आनंदात सगळ्यांनी सहभागी होऊन
देवाजवळ आम्ही एकच प्रार्थना करू, हे देवा या विश्वाला सुखी ठेवू, हीच आमची पांडुरंगाजवळ प्रार्थना करू आणि अशीच आपण पण करा, हीच माझी एक नम्र विनंती, नम्र प्रार्थना. रामकृष्ण हरी.